ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री सीताराम राणे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। राणे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा माननीय श्री सीताराम राणे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। फायनान्शियल ॲडवायझर ब्रिजेश जगन्नाथ आणि इन्व्हेस्टमार्ट फायनान्शियल प्लॅनर्सच्या वतीने आपणा सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या सर्व प्रकारच्या आर्थिक गरजांसाठी आणि सल्ल्यासाठी इन्व्हेस्टमार्ट फायनान्शियल प्लॅनर्स। पुनश्च एकदा श्री ब्रिजेश जगन्नाथ यांच्या वतीने आपणा सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। युअर गोल्स आवर सोल्युशन्स। पूर्वा स्पिरिच्युअल हिलिंग सेंटर आणि पूर्व पलानी यांच्या वतीने आपणा सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। क्रिस्टल हिलिंग आणि थेरपीद्वारे आपल्या आयुष्यातील वेदना, शारीरिक दुखणी आणि मनावर झालेले आघात यापासून मुक्ती मिळवा। 4 वर्षांचा अनुभव, अनेकांवर यशस्वी उपचार। पुनश्च एकदा पूर्व पलानी यांच्या वतीने सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नूतन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा पूर्व पलानी यांच्या वतीने सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका सौ शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नूतन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पा वाघ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। कूल पॉइंट एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन तसंच श्री बळीराम महापदी यांच्या वतीने आपणा सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आपणा सगळ्यांना थंड डोक्याने काम करता यावं यासाठी आम्ही आपले एसी सुस्थितीत ठेवतो। सर्व ब्रँड्सच्या एसी सर्व्हिसिंगचा 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव। पुनश्च एकदा कूल पॉइंट आणि बळीराम महापदी यांच्या वतीने नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। कूल पॉइंट, स्टे कूल, स्टे प्रोटेक्टिव्ह। नीता पलानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नूतन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा टॅरो कार्ड रीडिंग, क्रिस्टल हिलिंग आणि थेरपी, वास्तु कन्सल्टेशन आणि एन्हान्समेंट, कुंडली कन्सल्टन्सी तसंच जेम रेमेडीसाठी ठाणे शहरातील गेल्या 25 वर्षांपासून विश्वासाचं नाव नीता पलानी यांच्या वतीने नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। गेल्या काही वर्षांमध्ये बिझनेस कोच ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होऊ लागली। विशेषतः जे नवीन व्यावसायिक असतात हे कुठेतरी एका ठिकाणी येतात आणि त्यांच्या बिझनेस मधली जी ग्रोथ असते ही ग्रोथ थांबते आणि नेमकं व्यावसायिकाला समजतच नाही की आपल्या व्यवसायाची ग्रोथ का थांबलेली आहे। जो व्यवसाय आपण सुरू केला त्यानंतर घोडदौड सुरू झाली आणि अचानक एका ठिकाणी येऊन हा बिझनेस थांबून गेला, वाढ होत नाहीये, स्टॅग्नन्सी येते आहे, नवनवीन गोष्टी बिझनेसमध्ये घडत नाहीयेत। तर बिझनेसमध्ये हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स शोधून काढून त्यावर योग्य ते सोल्युशन देण्याचं काम हे बिझनेस कोच करत असतात आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये बिझनेस कोचला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली। अशाच पद्धतीने अनेकांना बिझनेस कोचिंग केलेल्या नेहा कारेकर आता आपल्यावर आहेत। नेहाजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत। थँक्यू। नेहाजींबद्दल ओळख करून द्यायची झाली तर प्रचंड हायली लर्नेड ज्याला म्हणू शकतो, अतिशय उच्च विद्याविभूषित अशा नेहाजी आहेत। त्या CS आहेत, त्या लॉयर आहेत, ॲट द सेम टाइम त्यांनी मानसशास्त्रामध्ये MA केलेलं आहे। त्याचप्रमाणे अनेक विषयांमध्ये त्या पारंगत आहेत। आजवर असंख्य जणांना त्यांनी बिझनेस
मध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. जवळपास 500 पेक्षा जास्त स्टार्टअप्स उभे करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा हात आहे. त्या NLP सर्टिफाईड कोच देखील आहेत आणि त्यांनी फिओम कोचिंग इन्स्टिट्यूट या संस्थेच्या माध्यमातून आपलं बिझनेस कोचिंगचा कोर्स केलेला आहे. नेहाजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की बिझनेस कोच ही संकल्पना नेमकी काय आहे? बिझनेस कोच हे प्रत्येक बिझनेस ओनर्सला आम्ही ॲज अ फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून हेल्प करत असतो. म्हणजे काय, तो माणूस बिझनेस ओनर असेल, त्याचं जे इकोसिस्टम आहे ना ते पहिलं समजून घेतो. त्याचं माइंडसेट काय आहे, तो माणूस त्याचं एक्झॅक्टली तो घरी समजा त्याच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील तर बिझनेसमध्ये डेफिनेटली हेल्प होणार. तर पहिलं सेशन जे होतं त्यांच्याबरोबर ते नेहमीच माइंडसेटचं असतो. मग ते समजून घेऊन योग्य ते त्याचं पूर्ण बिझनेसचं असेसमेंट घेऊन 2 पूर्ण दिवस आम्ही त्यांच्याबरोबर हे करतो आणि त्याच्याबरोबर पूर्ण ते असेसमेंट केल्यानंतर ते मग बिझनेस कोच करतो. बिझनेस कोच ऑल्सो हे पण समजून घ्या की बिझनेस कोच जे तो ओनर सांगतो ना त्याच्याहून तो नाही नाही सांगत ते पण समजण्याचं एक कॅपॅसिटी एक बिझनेस कोचला असतं. रीड इन बिटवीन द लाईन्स असं म्हणतो ना आपण, ते बिझनेस कोचला पूर्णपणे आहे. कशी सुरुवात कशी होती तुमची? म्हणजे एखादा व्यावसायिक तुमच्याकडे का बरं येतो? म्हणजे अशी कुठली सिच्युएशन असते त्याच्या बिझनेसमध्ये की त्याला एक बिझनेस म्हणजे आजारी पडला की माणूस त्याला डॉक्टरची आठवण येते, एखादा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याला वकिलाची आठवण येते, अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम असेल सीएची आठवण येते. बिझनेस कोचची आठवण नेमकी कधी येते? बिझनेस कोचची आठवण तेव्हा येते जेव्हा बिझनेस इधर स्टॅग्नंट झालेला असतो किंवा तो बिझनेसमध्ये त्याला समजतच नाही मी पुढे कसं जाऊ या बिझनेसमध्ये. तेव्हा जाऊन बिझनेस कोचची गरज लागते. आणि माझ्याकडे असे पण लोक आहेत जे खूप जास्त चांगले आहेत त्यांच्या बिझनेसमध्ये, पण त्यांना समजा ते एक पर्टिक्युलर लेवलला आहेत आणि त्यांना 10 पट वाढायचं असेल त्यांचा ग्रोथ, तर तेव्हा पण माझ्याकडे असतात. तर वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे गरजा असतात वेगवेगळ्या याच्यात. तर ते थर्स्ट पण असते काही लोकांना की आम्हाला असं म्हणजे करायचंय, पॅशन असतो बिझनेसचा, तर त्यालाही आम्ही कोच करतो. हल्ली स्टार्टअप्समध्ये आपण बघतोय की बऱ्याचदा तो जो एक ओनर असतो तो ओनर त्याच्या डोक्याने सगळ्या गोष्टी करत असतो आणि बऱ्याचदा त्याच्याकडे एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे असतं ते नसतं. आणि त्यामुळे आपण बांधू ते धोरण, आपण ठरवते धोरण आणि आपण बांधू ते तोरण, या पद्धतीने ते काम करत असतात. आणि अशा वेळेस ब्रेन स्टॉर्मिंग होत नसतं किंवा बऱ्याचदा ज्या काही मीटिंग असतात त्या होत नसतात. आणि त्याच्या वेळेस एक असा कुठला तरी थर्ड पर्सन असतो जो त्या बिझनेसकडे त्रयस्थ नजरेने बघतो आणि त्यातून मग खूप चांगल्या गोष्टी घडायला लागतात. आय थिंक ही जी त्रयस्थ नजर आहे हे तुमच्यासारख्या बिझनेस कोचची असते. येस, डेफिनेटली. थर्ड आई म्हणतो ना आपण, ते खूप गरजेचं आहे बिझनेस ओनरला. आणि शिवाय तो कोणाशी बोलतो, आपल्याशीच बोलतो, आपल्याच लोकांबरोबर बोलत असतो. तर तो आता जेव्हा कोचशी बोलतो, संवाद साधत असतो, तो अकाउंटेबल पण होतो. आता एक सिंपल उदाहरण आहे, आपल्याला 20 किलो कमी करायचं आहे, तर आपल्याशीच आपण बोललो की आपल्याला मोटिवेशन राहते. पण तुम्ही एक परख्याला सांगितलं, एक कोचला सांगितलं की मला 20 किलो, तर तो तुम्हाला विचारतो की बाबा तू केलं का रे, हा डाएट घेतलं का. हे कोचचं हे आहे की अकाउंटेबिलिटी, रेस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला आन्सरेबल होता, हे कोचचा खूप मोठा हातभार असतो या सगळ्याच्या. बऱ्याचदा असं लक्ष असं बघायचं, अरे हा माझा बिझनेस आहे, हा मला मी सगळ्यात जास्त माझ्या बिझनेसला ओळखतो, कोणीतरी एक भलता माणूस येऊन मला कसं काय काही सांगू शकतं. हा जो एक अप्रोच असतो, हा अप्रोच बऱ्याचदा दिसून येतो. आणि मग हा जो एक टॅबू असतो हा कसा काय तोडला जातो? त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर 1-2 स्ट्रॅटेजी सेशन्स घेतो. त्या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये जे काही स्ट्रॅटेजीज आपण जनरली यूज करत असतो त्याचं त्यांना विचारतो की बाबा रे, तुझं बिझनेस, तुझं मार्केट डॉमिनेटिंग आहे का, किंवा तुझं कसं आहे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वेगळा दुसऱ्यांपेक्षा. त्यांना एक 8-10 प्रश्न केल्यावर त्यांना कळून येतं की येस, मी जे करतोय त्याच्यात काहीतरी वेगळं मला करायचं असेल, तर मला ग्रोथ पाहिजे असेल, सेल्समध्ये पाहिजे असेल, रेव्हेन्यूमध्ये पाहिजे असेल किंवा लीड्स मध्ये पाहिजे असेल, तर त्याला कळून चुकतं त्या सगळ्या प्रश्नांचं, कारण ते सायकोलॉजी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर तो कुठलाही माणूस, बिझनेस ओनर डेफिनेटली रेडी होऊन जातो पुढच्या 2 दिवसाचं.
काय काय साधारणपणे एक बिझनेस कोच म्हणून साधारणपणे हा किती दिवसांचा कालावधी असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही नेमके कुठल्या कुठल्या गोष्टींवर फोकस करत असतात? जनरली तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रोथ हवं असेल तर 5 गोष्टींची खूप गरज आहे. कुठलाही बिझनेस असू देत, बरं लहान असू देत किंवा मोठा असू देत. पहिलं म्हणजे तुमच्या बिझनेसला येणारा लीड्स, म्हणजे जे एन्क्वायरीज म्हणतो आपण त्यांना आपण कन्वर्ट करून त्यांना आपण कस्टमर बनवत असतो. त्या कस्टमरला आपण बऱ्याचदा वाढवलं, बऱ्याचदा त्यांना जास्त वेळा आपण देऊ शकलो तर आपला रेव्हेन्यू वाढतो आणि मग त्याला प्रॉफिटेबिलिटी मध्ये आपल्याला घरी घेऊन जाता येतं. हे 5 गोष्टींवर आम्ही कामं करतो. लीड्सवर, कन्व्हर्जनवर, सेल्सवर, नंबर ऑफ टाइम्सवर. तर याच्यात प्रत्येकात स्ट्रॅटेजीज आहेत. जवळ 300 स्ट्रॅटेजीज आहेत आमच्याकडे की जे सगळ्या या 5 पॅरामीटर्सला हे करणारे. आणि आम्ही फक्त 1 महिन्यासाठी 2 महिन्यांसाठी कामं करत नाही. जनरली कमिटमेंट घेतो की कुठल्याही गोष्टी व्हायला त्याला एक वेळ लागतो. एक वर्षभराचं कमिटमेंट आम्ही बिझनेस ओनर कडनं घेतो की आम्ही ते, आणि ते रिस्क फ्री आहे की कसं करायचं, काय करायचं. आम्ही दर आठवड्याला, म्हणजे 52 आठवडे झाले, 52 स्ट्रॅटेजीज जे त्यांच्या बिझनेससाठी युजफुल आहे हे त्यांच्या बरोबर काम करून घेतो. एक्झॅक्टली. म्हणजे साधारणपणे 1 वर्षभराचा हा संपूर्ण कोर्स असतो आणि 1 वर्षभराचं हे सगळं हँड होल्डिंग असतं. ते व्यावसायिकाला पूर्णपणे त्याच्याबरोबर असतात ते. म्हणजे तर माझ्यामध्ये रिव्ह्यू मीटिंग्स वगैरे पण होत असतात तुमच्या दर आठवड्याला साधारण एक 90 मिनिटाचं असतो. बाबा रे तू काय केलं गेल्या आठवड्यात, ज्याला चेक इन म्हणतो. नंतर ते स्ट्रॅटेजी पुढच्या आठवड्याचं, आणि मग नंतर काय सेल्स ट्रेनिंग हवं असेल आणि मग त्याचे काय क्वेश्चन, प्रश्न उत्तरी. टोटल 90 मिनिट्सचा हा पूर्ण सेशन असतो दर आठवड्याला. ओके. आणि ज्यावेळेस एक त्रयस्थ व्यक्ती तुमच्या बिझनेसमध्ये आतमध्ये शिरते आणि ती एका गुरुसारखी, राईट, म्हणजे सचिन तेंडुलकर हा सचिन तेंडुलकर झाला नसता कदाचित रमाकांत आचरेकर नसते तर. त्यामुळे बिझनेस कोच हा कदाचित तेवढा सक्सेसफुल बिझनेसमॅन नसेल, पण तो एक कोच असतो, तो एक शिक्षक असतो. आणि हा जो शिक्षक असतो हा तुम्हाला लिटरली हँड होल्डिंग करतो आणि हँड होल्डिंग करून तुमचा जो सक्सेस पाथ असतो हा क्लिअर करायचं काम हा बिझनेस कोच करत असतो. पण इथे मला एक प्रश्न येतो की आज आम्ही बघतो की खूप सारे लोक स्वतःला बिझनेस कोच म्हणून इंट्रोड्यूस करत आहेत. मग चांगला बिझनेस कोच कसा निवडावा? चांगला बिझनेस कोचला काही सर्टिफिकेशनची पण गरज नसेल, पण खूप इम्पॉर्टंट आहे की त्या माणसाला बिझनेस बद्दल किंवा बिझनेसची नॉलेज किंवा समोरच्या माणसाचं सायकॉलॉजी या सगळ्या गोष्टींचं तरी ज्ञान असलं पाहिजे. आणि सांगायचं गोष्ट आहे की आम्ही स्टार्टअप्स बरोबर काम केलेलं आहे. म्हणजे मी कंपनी सेक्रेटरी असून मी भरपूर स्टार्टअप्स केलेल्या आहे. सर्टिफिकेशन नसूनही आम्ही भरपूर स्टार्टअप्स बरोबर कामं करून त्यांचं सगळं काय जाणतो. कारण मला तर 10 वर्ष बँकिंग एक्सपिरियन्स पण आहे, 10 वर्ष इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स पण आहे, 15 वर्ष ॲज अ कंपनी सेक्रेटरी लॉयर म्हणून काम केलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा हे आहे की सायकॉलॉजी, माणसांचं कसा बिहेवियर आहे, मग बिझनेसचं नॉलेज, हे सगळं एक बिझनेस कोचला खूप गरजेचं आहे समजून घ्यायला. एक्झॅक्टली. तर आपल्याला सुद्धा हा प्रोग्राम बघत असताना असं वाटत असेल की नेमकं आपल्याला सुद्धा गरज आहे का? तर मी तुम्हाला सांगतो की जवळपास प्रत्येक बिझनेसमनला बिझनेस कोचची गरज आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, आपल्या प्रत्येकाच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये एक काळ असा येत असतो की त्या कालावधीमध्ये कुठेतरी असं ठहराव आलेला असतो, कुठेतरी असं साचले पण आलेलं असतं आणि तेच आपण करत असतो. काही गोष्टी नकोशा पण वाटायला लागलेल्या असतात. तर ह्या गोष्टी सगळ्या एका वेगळ्या पद्धतीने कशा करायच्या, ते म्हणतात ना, शिवकेरा म्हणतात ना की सक्सेसफुल पीपल डझंट डू एनिथिंग डिफरंट, दे डू एव्हरीथिंग डिफरंटली. हे जे डिफरंटली करायचं शिकवलं जातं ना, हे बिझनेस कोचेसच्या माध्यमातून शिकवलं जातं. आता मला एक प्रश्न आहे की साधारणपणे कधी तुमच्याकडे लोकांनी अप्रोच व्हायला हवं? कारण असं असतं ना की एखादा डिसीज असतो, तो समजत असतो की अरे प्रॉब्लेम आहे, पण आपण ते डॉक्टरकडे जायला प्रॉब्लेम करत असतो, अंगावर काढत असतो.
आणि मग ते काहीतरी मोठं झाल्यानंतर मग तुमच्याकडे डॉक्टरकडे जातात आणि त्यावेळेस कळतं अरे आता हे तर काय खूप भयंकरच झालेलं आहे सगळं. बिझनेसमननी कुठल्या अशा सिम्टम्सना ओळखलं पाहिजे की भाई आता आपल्याला अभी अपने को बिजनेस कोच के पास जाना पड़ेगा, जाना चाहिए. सो व्हाट आर द सिम्टम्स इन बिजनेस की जिस वक्त उसने सोचना चाहिए कि भाई अपने को बिजनेस कोच का जरूरत है. पहिले तो जेव्हा जन्म झाला ना तेव्हा काय होतो की आई त्याला हँड होल्ड करत असते त्या बाळाला लहान. तर मला असं वाटतं की स्टार्टअपच्या स्टेजला जेव्हा तुम्ही जस्ट जन्माला आलेले असता तुमची कंपनी, जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करता तेव्हा एक बिझनेस कोचची गरज आहे. नंतर तुमची नॉर्मल वाढ एक झालेली असते, मग नंतर बिझनेसचं एक स्टॅग्नन्सी येऊन जातं. तुम्ही ऑलरेडी 1-2-4 वर्षांनंतर तुम्ही काहीतरी स्ट्रॅटेजीज करत असता तेव्हा एक गरज आहे. जेव्हा तुमची बिझनेस एकदमच स्टॅग्नंट झालेली असते किंवा एकदम डाऊनफॉल होत असते, हे 2-3 स्टेजेसमध्ये तुम्ही नक्कीच एक बिझनेस कोचला करू शकता. आणि असं मी बघितलंय की वर्षानुवर्ष बिझनेस कोचेसला लोक हे करत असतात, कारण आम्ही सेल्स ट्रेनिंग तुमच्या स्टाफला पण देत असतो. तर म्हणून ते तुम्हाला दुसरं काय कशात नाही करायचं नाहीये, तुमचंच जे वाढलेलं ग्रोथ आहे ते एक पार्टनर आहे तुमच्या बिझनेसमध्ये. असं तुम्ही बिझनेस कोचला बघितलं की नॅचरली तुम्ही बिझनेस कोचला प्रत्येक स्टेजला तुम्ही एकत्रच ठेवणार. एखादी सक्सेस स्टोरी सांगा. माझे 2-3 सक्सेस स्टोरीज आहेत, पण त्याच्यात एक खूप छान जस्ट मी कंपनी इनकॉर्पोरेट केलेलं आणि त्या कंपनी इनकॉर्पोरेट केल्यावर त्यांच्याकडे ऑलरेडी ऑर्डर्स होते. ते 1 लाखाचं वगैरे त्यांनी केलं होतं स्टार्ट. तर त्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही आम्हाला मेंटॉरिंग पण करणार का, आणि मला खूप आवड आहे हे करू का. तर त्यांना मी सगळं स्ट्रॅटेजीज आखून वगैरे वर्षभरात आम्ही काम केलं आणि त्यांचं 5 लाख महिना असं त्यांनी सेल्स पर्यंत पोहोचले होते. हे एक सक्सेस स्टोरी आहे. ते खूप खुश झाले की मॅडम आमचं असं झालं. दुसरी एक 1 करोड टू 60 करोडची पण एक स्टोरी आहे. ते 1 करोड त्यांचा टर्नओव्हर होता खूप पूर्वी, म्हणजे याला पण झाले आता 15 वर्ष वगैरे झालेले. तर त्या पर्सननी मला बरोबर ठेवलं आणि त्यांचे गेले म्हणजे मला वाटतं 5-6 वर्षात 1 कोटीचं जे काय सेल होतं वर्षाचं ते 60 कोटीपर्यंत पोहोचलेलं. कारण आम्ही सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टींवर काम केलं, पूर्ण ते बिझनेसच्या पूर्ण सगळ्या अँगल्समध्ये. त्यांचं एक्सपॅन्शन झालं बऱ्याच ठिकाणी, क्रॉस स्टेटमध्ये पण केलं. तर तुमचं तसं पण एक्सपॅन्शन होऊ शकतं तुम्ही बिझनेस कोचला बरोबर ठेवलात तर. एक्झॅक्टली. म्हणजे खरोखर असं बिझनेस हा पूर्णपणे टर्न अराउंड होताना आम्ही सुद्धा बघितलेलं आहे. बिझनेसमधले जे गॅप्स असतात ना, हे गॅप्स शोधून काढण्याचं काम हे लोक करत असतात. अनेकदा बिझनेसमध्ये मिसिंग लिंक्स असतात, ह्या मिसिंग लिंक शोधून काढण्याचं काम बिझनेस कोच करत असतात. मी स्वतःही घेतलेलं आहे कोचिंग, म्हणून या सगळ्या गोष्टी अशा मी कॉन्फिडेंटली बोलू शकतो. आणि डेफिनेटली तुम्हाला सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये काही इश्यूज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, कुठेतरी असं साचलेपण आलेलं असेल, कुठेतरी थांबलेलं असेल गोष्टी, तर नेहा कारेकर यांच्याशी तुम्ही डेफिनेटली बोलू शकता. स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेला आहे. मॅडम जाता जाता काय सांगाल? बुद्ध देवी सांगायचे आत्ताही अत्तनो नातो, म्हणजे एव्हरी पर्सन इज द मास्टर ऑफ हिज फेट. तर तुम्ही आहे ना तुमचं फेट तुम्हीच ठरवत असा आणि तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल तर नक्की आम्हाला हे करा, एक संधी द्या तुम्हाला हे करायला. तुम्ही बघा तुमचं बिझनेस किती आणि तुमचं पर्सनल लाईफ पण किती चेंज होणार आफ्टर दिस एक्सपिरियन्स. एक्झॅक्टली. फक्त बिझनेस नाही तर तुमच्या पर्सनल लाईफवर सुद्धा ह्या ज्या काही सगळ्या टिप्स असतात या टिप्सचा डेफिनेटली खूप फायदा होत असतो. एक हँड होल्डिंग असतं, आपल्याला लिटरली आपलं बोट धरून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत सक्सेसपर्यंत हे लोक घेऊन जात असतात. आणि मॅडमचा तर एक्सपिरियन्स एवढा भयंकर आहे, म्हणजे त्या मी सांगितलं त्या पद्धतीने त्या CA आहेत, त्या लॉयर आहेत, त्या मानसशास्त्रामध्ये त्यांनी MA केलेलं आहे, त्यांनी NLP सर्टिफाईड कोच आहेत. त्या असंख्य या बाईंनी आयुष्याचे जवळपास 45 वर्ष शिक्षणामध्ये घालवलेले आहेत आणि ह्या सगळ्याचा जो अनुभवाचा सार आहे हा तुमच्या बिझनेससाठी मिळू शकतो. नेहाजी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मला संधी मिळाली त्याच्यामुळे खूप थँक्यू. हॉटेल शामियाना येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक अतिथ्यशील जागा. हॉटेल शामियाना व्हेज, नॉन व्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव हॉटेल शामियाना. येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ. नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना. एकदा नक्की या ना.
सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तननगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्प गर्भपिशवी, अपेंडिक्स, हायड्रोसेल, पित्ताशय, मूळव्याध आणि हर्निया हे सगळे ऑपरेशन फक्त आणि फक्त 30,000 रुपयात, तेही औषधोपचारांसहित. शिबिर कालावधी दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत. त्याचप्रमाणे शासकीय योजनेअंतर्गत कॅन्सर ऑपरेशन, स्वादुपिंड तसंच स्टोनचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत. मेडिक्लेम कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तननगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्पचा आजच लाभ घ्या. अधिक माहितीसाठी 9321677978 आणि 8591441609 या क्रमांकावर संपर्क साधा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं, आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.